बांधून राधे शेवटचं ठेवतो सांगून तुला ठेवीन उलटी टांगून. बघा राधेनं नव्हे यशोदेनं कृष्णाला उकळाला बांधलेलं माहिती आहे तुम्हाला. पांडुरंगा मला गोवाच्या वेळेला नाही बोलवलं कृष्णाला बांधलेली उकळाला माहिती आहे का नाही. मग हा असा का म्हणतो कोण ठेवील मला बांधून. तुला बांधलं होती तुला बांधलेली होती ऑलरेडी कोण ठेवील म्हणतो बांधून. तुझ्या आईशी ठेवला ना बांधून का नाही नसेल तर नाही सांगा. बाई तुम्ही मोठं तुमचं लय इकडं बसलेत ना चिलेपिले हो तेच चिट्ट्या मारतात त्यांचंच आहे. असो 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 आपल्याला देणं घेणं नाही हो. टाळ्या सचिन बुवा ऐका ऐका सचिन बुवानं टाळ्या कमावलाय. मला भिका मागून टाळ्या घ्यायच्या नाही लोकांना. आपण टाळ्या कमवल्या त्यांनीच सांगितले मी कमवलेल्या टाळ्या आहेत मला शिक्के नको भीक मागून मला घ्यायचे नाही. मला जर आवडलं माझं आवडलं तर तू लोकांची आपसूक येते टाळी लोकांची आपसूक येते शिक्की आणि जो जाय बोलणार गर्दी प्रेक्षका त्याच्या मनातून आपोआप येतो. मग भिकासारख्या टाळ्या मी मागणार नाही. शिट्ट्या पण मला देऊ नका बोलाच द्या सगळ्या म्हणून म्हणतो ऐका 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 उत्तर उत्तर गवळींचं देणं ऐका बुवा ना नीट ऐका बुवानं सांगा म्हणा नाही तर ते इकडे तिकडे जातील आणि तुम्ही काहीतरी जाऊन त्यांना वेगळं सांगाल सचिन बुवा असं बोलतोय म्हणून असं नको. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदानंद घराणे गुरुवर्य शिवशाहीर विठोबा साळवी टांगून ठेवी. कुठल्याच ग्रंथात असा विषय नाही आलेला की कृष्ण असं म्हटलंय मी टांगून ठेवी. हा दाढी बिडीची गाठ बांधला मठ फोडला सगळ्या गोष्टी मान्य आहे. बुवा मनाचं सांगतोय बुवाकडं त्याचा पुरावा नाही असेल तर सांगा बुवाने येऊन आल्यावर. मग काय म्हणतोय कोणाचं खरं सांगतोय पुरण आज भेटलाय संधी साधून कसा ठेवशील मला तू टांगून कसा ठेवशील आम्हाला टांगून खऱ्या बापाचं नाव जा सांगून कसा ठेवशील मला तू टांगून खऱ्या बापाचं नाव जा सांगून मला तू टांगून खऱ्या बापाचं नाव जा सांगून कसा ठेवशील आम्हाला टांगून खऱ्या बापाचं नाव जा सांगून कोणाचं खरं सांगतोय पुरण आज भेटलाय संधी साधून आज भेटलाय संधी साधून ठेवशील आम्हाला टांगून खऱ्या बापाचं नाव जा सांगून कसा ठेवशील आम्हाला टांगून खऱ्या बापाचं नाव जा सांगून. मी अनेक वेळा सांगितलं एकच गाणं घेणार बरोबर आहे ना. मंडळ किती वेळ 5 मिनिटं द्याल ना चालेल. माझी विनंती आहे मित्रांनो लहान असा मोठा झालो जातीपातीशी कधीही वैर केलं नाही. मी जी बुवांचा समाज आहे आता या ठिकाणी बसलेला आहे मी कधीच याच लोकांमध्ये लहानाचा खाऊन पिऊन ते तूप रोटी ती चटणी भाकर खाऊन मी ह्या लोकांसोबत मोठा झालो. माझे शिष्य पण आहेत उमेश जानकर एक माझा शिष्य आज पुण्यात आहे नितेश झोरे संगमेश्वरातला आहे. मी कधीच या लोकांबद्दल किंवा या समाजाबद्दल माझी चीड नाही माझा राग नाही. परंतु वर्मावर जर माझ्या बोट ठेवाल तर मी तुमच्या वर्मावर बोट ठेवल्याशिवाय राहणार. आणि माझी गाणी ही समाजासमोर गायलेली आहेत रेकॉर्डेड आहे. आता पळायला पण फळ वाट पण काढायला चान्स नाही. सगळ्यांना कांबेरू बघा किती लागले. या कांबेरूवाल्यांना सांगणार ही बारी घरी न्यायची महिन्याच्या आत जर आली त्यांचा सुपडा साफ करणार मी आवर्जून सांगतो. मंडळाने काय सांगितलं असेल ते त्यांचं द्या ना पण मी ह्यांना 1000 वेळा सांगतोय. गेल्या वर्षीपासून माझा डोका पागल झाला. मला येडत काढली लोकांनी की ह्या तुम्ही ज्या बाऱ्या टाकताय त्याच्यामुळं लोक यायची कमी झाली. फुकट बारी बघायला भेटते 200 रुपये कशाला काढून जा तिकीट फुकट लोक मिळते बारी बघायला. म्हणून आवर्जून सांगतोय तुम्हाला महिन्याच्या आत जर बारी दिसली चॅनल बंद तुमचा सुपडा साफ. मला वाईट म्हणा चालेल महिन्याच्या नंतर बिंदास टाका. माझी विनंती आहे सगळ्यांना जेवढे कॅमेरा लागलेत त्यांना. म्हणून नवीन गाणं वाना आज धनगर हा बोलणारच नाही त्या शब्दावर मी जाणारच नाही म्हणायचं. त्यांची पण एक आहे ना की बुवा ह्याच्यावरच म्हणतात मला ह्याच्यावरच म्हणतात. आज नवीन विषय तुम्हाला नवीन विषय तुम्ही म्हणता ना
पुतना मावशी स्त्री आहे, मी कृष्ण आहे. भाऊ तुम्ही कृष्ण नाही, तुम्ही कृष्णाची बाजू मांडताय. तुम्ही कृष्ण नाही. कृष्णाच्या लीला ऐका, त्याचं सामर्थ्य ऐका. तुम्ही कृष्ण मला म्हणते तुम्ही कृष्ण आहात. तुम्ही कृष्ण नाही, तुम्ही फक्त कृष्णाची बाजू मांडायची, मी राधेची बाजू मांडायची. मी राधा नाही. तुम्हीच सांगितलं 2 पोरं आहेत मला, म्हणजे पुरावा माझ्याकडे आहे. तुम्हीच सांगितलं मी फक्त बाजू मांडणार राधेची, तुम्ही कृष्णाची बाजू मांडायची. हा फरक आहे म्हणून सांगतोय. आवर्जून बघा. आणि जातात एक फक्त गट, एक फक्त पद घेणार आणि बुवांचं उत्तर देणार आणि जाणार. म्हणायचं आहे का? लक्ष असू. घेतोयच घेतोयच घेतोयच. घाबरला जरा, बिकारलाय जरा. मी बुवा नाही बावरला, त्याचा बाप नाही बावरलेला, पण अजून नवीन आहे. पण येतोय रंगमंचावर, येतोय, नमस्कार तरी करतो. काही जास्त वय नाही आणि सवयीत माझा मोठा झालेला आहे. भले माझं मत नाही त्याने यावं इकडं शक्तितुऱ्यात, आणि तेंडुलकरचा पोरगा थोडी तेंडुलकर होतोय, अर्जुन तेंडुलकर. भले झाला तरी तेवढा तेंडुलकर इतका नाही होऊ शकत. माझी इच्छा नाही ती, पण बुवांसाठी मी आज खास त्यांचे चॅलेंज होतं, त्यासाठी मी या ठिकाणी मी ह्या गोष्टी केल्या. आणि तो घेणार निश्चितपणे, आज ना उद्या होणार आहे. कारण माशाच्या पोराला पवायला आणि सचिन बुवाला शक्तितुरा करायला शिकवायचं तुम्ही तरी नाही, निश्चितपणे. म्हणून म्हणायचं आहे काय? किती काल निघून गेले माये पुढे कुणाचे न चाले. किती काल निघून गेले माये पुढे कुणाचे न चाले. नमाचा भरलाय साठा तुला लावीन उपटायला. दक्ष प्रजापतीची कन्या पार्वती. मग ते म्हणतात ना, पुतना मावशीचा विषय तुम्ही काढायचा नाही. मग माझं चॅलेंज सगळ्या तुरेवाल्यांना, आम्हाला पुरुषवाचक तुम्ही बोलायचं नाही. पहिली बारी राधेपर्यंत, हे पहिल्या बारीत आम्हाला राधा म्हणतात, दुसऱ्या बारीत सगळी गाणी यांची पुरुषवाचक असतात. ती कशी चालतात? मग सगळ्यांची गाणी कुठल्याही तुरेवाल्यांची घ्या, दुसऱ्या बारीत पुरुषवाचकच हे बोलतात. मग हा भेद आहे ना. तुम्ही म्हणता ना तुम्ही बाई मी पाप्या, मग दुसऱ्या बारीत पण आम्हाला बाईच बोला. चला, हिंमत आहे काय बघू द्या तुमच्या. अरे हिंमत नाही शिपुरड्या, हो हिंमत नाही तुमच्यामध्ये. म्हणून सांगतो, किती काल निघून गेले माये पुढे कुणाचे न चाले. ज्ञानाचा भरलाय साठा मग तुला लावीन उपटायला, तुला लावीन उपटायला. माया म्हणते, माया दक्ष प्रजापतीनं पार्वतीच्या बापानं यज्ञ केला, तिथं सतीचा अपमान झाला, तिनं त्या यज्ञामध्ये उडी घेतली. आणि मग शंकर म्हणतो, माझी बायको गेली, तू ये चाय पियाला, तुला चायच देतो. माझी बायको गेली. मग रागानं आपल्या जटा आपटायला आपटला त्याने. आणि त्याच्यातून वीरभद्र नावाचा एक माणूस किंवा एक गंधर्व म्हणा, किंवा एक देव म्हणा, किंवा एक राक्षस म्हणा जन्माला आला. त्याने शिरच्छेद केला दक्षाचा. आणि मग त्याला बकऱ्याचं तोंड. फार मोठी कथा आहे, एवढं ऐकून बसत नाही, एवढा टाइम नाही, म्हणून ऐकतो. किती काल निघून गेले माये पुढे कुणाचे न चाले. अरे ज्ञानाचा भरलाय साठा मग तुला लावीन उपटायला, तुला लावीन उपटायला. लांबुऱ्या वाढलेल्या जटा तुला लावीन उपटायला. लांबुऱ्या वाढलेल्या जटा तुला लावीन उपटायला. लांबुऱ्या वाढलेल्या जटा तुला लावीन उपटायला. लांबुऱ्या वाढलेल्या जटा. अरे किती काल निघून गेले, किती काल निघून गेले माये पुढे कुणाचे न चाले. नामाचा भरलाय साठा तुला लावीन उपटायला. तुला वाढलेल्या जटा तुला
मी बोलणार नाही म्हटलंय. माझा संपूर्ण त्या धनगर समाजाच्या माझ्या लोकांना ज्या गर्दीमध्ये बसल्या मला अभिमान आहे तुमचा. मी तुम्हाला काहीतरी कमीपणा खालीपणा दाखवण्यासाठी या गोष्टी बोलत नाही. माझ्या गाण्यामध्ये चूक असेल तर बिंदास तुम्ही बोलायचं की सचिन बुवा चुकतोय, तुमची 10 वेळा माफी मागे. पण बुवाने माझ्या मग गाण्याचं उत्तर द्यायचं. मी परवा पण त्यांना दिलेलं आहे गाणं, पण आता मी ते बोलतच नाही. मी यांना पोरांना विचारून सगळ्यांना, आज माझ्या पोरांची कार्यक्रमात बसतात तुमच्या समाजातली, त्यांना विचारू की बाबा हे गाणं मी गातोय बघ, नाही तर तुला असं वाटेल की सचिन बुवा काहीतरी वेगळा बोलतोय. अर्थाशिवाय बोललं नाही आणि माझं गाणं नाही. आणि राहिला विषय आता बुवांचा, म्हणून पिन ड्रॉप सायलेन्स. ओके सर, म्हणूनच 5 मिनिटं घेते. बुवानी मला विषय दिलाय की विषयाचं विश्लेषण, राईट दिस सेंटेन्स नोटेड डाऊन करून ठेवा. बुवानी पण मी माझी विनंती आहे त्याला असेल तर आज तुम्ही मोठ्या मनानं मान्य करून जावा. मला म्हणायचा विषय काय, बुवानी मला विषय दिलाय की लग्न होताना नवऱ्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायला आईला अधिकार नाही. मग तो अधिकार त्यांना कुलदैवतेच्या, त्या कुलदेवाच्या चरणाशी किंवा त्या कुलदेवीच्या डोक्यावर अक्षर टाकायच्या. आणि मग हे शाप आणि वरदान कुणी कुणाला दिलं असं त्यांचं विषय. आणि त्यांची एक टीप आहे जशी मी आज त्यांना दिली, म्हणून त्यांनी माझं उत्तर नाही पडू शकलं. मी त्यांना सांगितलं पण हे गणपतीने भगीरथ सांगायचंच नाही. तुम्ही फक्त ग्रंथाचं मला नाव सांगायचं. मी तुम्हाला ग्रंथ पण मागणार नाही, तो घेऊनच येऊ नका, हे तुम्हाला आजही सांगतो. आणि म्हणून त्यांची एक अट अशी आहे की माझं उत्तर याच ग्रंथात आहे, देवाधिकांचे स्वयंवर या ग्रंथामध्ये माझं उत्तर आहे असं त्यांचं म्हणणं. मग आता ग्रंथ असल्याशिवाय हे मान्य करणार नाही. त्यांनी पण आता पण सांगितलं ते मागणार नाहीत, ती गोष्ट निराळी. पण त्यांना उत्तर पटलं तर ते निश्चितपणे घेतील. तर मी उत्तर समाजासमोर या ठिकाणी सादर करतोय म्हणायचं आहे बुवांनी. कारण बघा, आईला हा शाप वरदान दिला, तुमच्या किंवा माझ्या आईला तर दिला नाही, पुराणातच कोणीतरी दिलेला आहे. तुमच्या किंवा माझ्या आईला नाही दिलेला हा शाप किंवा वरदान, तर हे पुराणातच दिलेलं आहे. म्हणून मी वाचता एक कथा माझ्या निदर्शनास पडली. माझ्या नाही पण माझ्या घराण्यातील जे वाचक मंडळी आहेत त्यांच्या निदर्शनास कथा पडली की मित्रांनो, आज प्रत्येक लग्नामध्ये, प्रत्येक लग्न होताना गणपतीची पहिली पूजा केली, गणेश पूजा केली जाते असा नियम आहे. गणेश पूजा केल्याशिवाय बाकीची कार्य पार पडत नाही. मग याचा अर्थ, याचा संबंध काय आहे तर जेव्हा गणरायाचं, गणपतीचं लग्न रिद्धी आणि सिद्धी याच्याबरोबर होत होतं त्यावेळेस अशा अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. मी ते सांगतो पटवून, म्हणून मुद्दामून सांगतोय की वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं लिखाण आहे. आवर्जून सांगतो, त्यावेळेस पार्वतीला दुःख झालं की एवढा लाडाचा बाळ, कार्तिक स्वामींवर प्रेम करायची पार्वती, पण तिचा लाडका बाळ गणपती होता. मग आज मी एवढ्या वर्ष याला माझ्या मळापासून तयार केलं, एवढं लहानाचं मोठं केलं, हा मासाचा गोळा मी मोठा केला आणि हा आज याचं लग्न होणार गणपतीचं. हा या ठिकाणी म्हणजे आई सोडून, आईला आईची माया निश्चितपणे त्यावेळेस भरून आली आणि मग तिला वाईट वाटायला लागलं. मग ती म्हणते मी या लग्नाला बाबा जाणारच नाही. काही ग्रंथात असं पण सांगितलेलं आहे की जेव्हा गणपतीचं लग्न झालं तेव्हा शंकर पार्वती तिथे हजर होते. पण मी जो विषय वाचलाय तो विषय असा आहे की त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही. त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही, कारण तिला वाईट वाटायला लागलं एवढ्या वर्ष मी पोलाला वाढवली नाही, आज हा परक्याचं धन होणार आहे, बायकोचं ऐकणार, उद्या बायकोच्या करणार. आणि म्हणून ती त्याला त्या गोष्टीचा तिला राग आला, शाप नाही दिलेला, तिनं अट घातली स्वतःसाठी. आणि ती अट अजूनपर्यंत सगळ्या स्त्रिया पाळतायत की मुलाच्या लग्नाला जायचं नाही. काही लोक असं म्हणतात की पूर्वी मित्रांनो जेव्हा मुघल काळ होता त्यावेळेस अशी प्रथा होती की त्यावेळेस वराडाच्या वराड पळवून न्यायची. मग त्याच्यामुळं, आणि घरात जेव्हा नवीन लक्ष्मी येते तिचं स्वागत करायला कोणतरी पाहिजे, म्हणून ती आई घरी असायची, अशी एक प्रथा होती. पण आता बघा ते विषय आपल्याला ते नको. मी पुराणातलं उत्तर ह्यांना काय देतोय, पार्वतीनं मग काय केलं, पार्वती त्या लग्नाला गेली नाही, तिनं अक्षरा टाकल्या, जी तिची आद्य देवता, आराध्य देवता आदिमायेच्या चरणावर तिनं अक्षता टाकल्या, ती काय त्या लग्नाला गेली नाही. पण वरदान तिनं दिलं गणरायाला की जरी मी तुझ्या लग्नाला हजर नसले तरी प्रत्येक लग्नामध्ये गणाची पूजा केल्याशिवाय कुठलंच लग्न लावलं जाणार नाही, अशी कथा माझ्याकडं आहे. वा तुम्ही जरूर सांगा की बाबा की हे मला मान्य नाही, मी जरूर प्रयत्न करेन. मी बघा आपल्याला काय भांडणं करायची, मारामाऱ्या करायच्या नाही, आवर्जून सांगतो. कारण बघा मी मगाशी सांगितलंय शास्त्र भाकरी
मोडाल तिकडं तोंड तसं शास्त्र मी वेगळ्या पुस्तकात वाचलंय, तुम्ही वेगळ्या पुस्तकात वाचलं असाल. मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. तुम्ही सांगायचं की बाबा नाही, मी प्रयत्न करीन, मी अभ्यास करेन आणि आदिमायेच्या चरणी, रंगदेवतेच्या चरणी विनंती करेन की माझ्या प्रतिस्पर्ध्याला उदंड आयुष्य लाभो. MPSC नव्हे, अजून काय PhD BHD असेल तर ती पण त्यांनी पास व्हावी आणि त्यांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देईन आणि दुसरी फेरी संपवीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.